एका राज्यात एक कुरूप व्यक्ती राहत होती. सर्व लोक तिला अपशकुनी म्हणत. एक दिवस राजाने विचार केला की आपणच या गोष्टीची परीक्षा घ्यावी. खरोखर सकाळी सकाळी त्याचा चेहरा पाहणाऱ्याच्या नशिबात भाकरीही नसते का? पाहूया तर खरं. राजाने त्याला बोलावले आणि सन्मानाने आपल्या बाजूच्या खोलीत ठेवून घेतले. त्या दिवशी त्याचा खूप पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा झोपेतून उठला आणि सगळ्यात आधी त्या अपशकुनी माणसाच्या खोलीत जाऊन त्याने त्याचा चेहरा पाहिला. योगायोगाने त्या दिवशी राजा आपल्या कामात एवढा व्यस्त झाला की त्या दिवशी त्याला दुपारपर्यंत जेवायला वेळ मिळाला नाही. दुपारनंतर जेव्हा त्याला वेळ मिळाला तेव्हा तो जेवायला बसला, पण अजून त्याने भाकरीचा पहिला तुकडा तोंडात टाकला नव्हता. तेवढ्यात त्याला खबर मिळाली की महाराणी पायऱ्यांवरून पडल्या. राजा जेवण सोडून महाराणीची विचारपूस करण्यासाठी पळाला. अशा प्रकारे रात्र झाली. रात्री त्याला वेळ मिळाला तसा तो विचार करू लागला की लोक सांगतात ते खरं आहे. जो कोणी त्याचा चेहरा सकाळी सकाळी बघेल त्याच्या नशिबात जेवण नाही. त्याने लगेच हुकूम दिला की उद्या सकाळी होताच या अपशकुनीला फाशी देण्यात यावी. शिपाई लगेच त्याला पकडून कारागृहात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याला फाशी देताना राजा स्वतः तिथं उपस्थित होता. त्याने त्या अपशकुनी माणसाला सांगितले की तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग. अपशकुनी जरी कुरूप असला तरीही तो हुशार होता. तो म्हणाला, महाराज, जनतेला भेदभावाची गोष्ट सांगण्याची माझी शेवटची इच्छा आहे. कोणत्या भेदभावाची गोष्ट? राजाने रागाने विचारलं. मी जनतेला हे सांगू इच्छितो की हे खरं आहे की मी अपशकुनी आहे आणि सकाळी माझं तोंड पाहणाऱ्याच्या नशिबात जेवण नसतं. पण महाराज, माझ्यापेक्षाही अधिक अपशकुनी आहेत, कारण त्याचे तोंड पाहणाऱ्याला फाशी दिली जाते. हे ऐकल्यावर राजाचे डोळे उघडले. याविषयी त्याने विचारही केला नव्हता की त्या अपशकुनीने आज सकाळी सर्वात आधी राजाचा चेहरा पाहिला होता. राजाने लगेच त्याला मुक्त केलं आणि सांगितले की ही गोष्ट तू कुणालाही सांगू नकोस. तात्पर्य: कुठलाही निर्णय खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे.